शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी सतीश राठोड, नेटाफिम ठिबक पुणे येथे वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहे. आज आपण आहे हिवरवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री बालाजी इरकर साहेब आणि त्यांचे बंधू तानाजी इरकर साहेब. जर साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेली 2 ते 3 वर्षापासून साहेब या ठिकाणी नेटाफिमचं ड्रीप ते वापरत आहेत आणि त्या ड्रीपमध्ये विविध जे नेटाफिमचे ड्रीप लाईन आहेत जसे की इरीज आहे, तुफान आहे, स्ट्रीमलाईन आहे, हे ड्रीप लाईन ते यूज करत आहेत. तर साहेबांनी आधी वेगवेगळ्या ड्रीप लाईन ते यूज केले, त्यामध्ये लोकल ड्रीप लाईन ते भरपूर प्रमाणात यूज करत होते आणि मग त्या ड्रीपच्या माध्यमातून त्यांना बऱ्याच अडचणी आल्या. त्या अडचणी काय काय होत्या, कशामुळे ते नेटाफिम ड्रीपकडे वळालेत, या संदर्भात आपण एक सविस्तर चर्चा साहेबांसोबत करूयात. तर साहेब सर्वप्रथम नमस्कार. तर साहेब आपण सांगितलं की आपण आपल्या शेतामध्ये केळी, त्याचबरोबर डाळिंब आहे, द्राक्ष आहे आणि भाजीपाला पिकांमध्ये कांदा लागवड आपण करतायत. आणि आपण सांगितलं की 2 वर्षापासून आपण नेटाफिमचं ड्रीप यूज करताय. तर मग आपण त्याच्या आधी वेगवेगळे सुद्धा लोकल ड्रीप लाईन यूज केली, तर आपण लोकल ड्रीप लाईन वरती नेटाफिम सारख्या ड्रीप लाईन कडे वळालेत. तर याचं कारण काय नेमकं? याचं मुख्य कारण तर सर्वप्रथम तर जिओचे डीलर ॲग्रो ओके यांच्याशी आमचा थोडा संपर्क आला. बरं. त्यांच्याबरोबर आम्ही काही नेटाफिमचे प्लॉट बघितले. ओके. एकसारखं म्हणजे डिस्चार्ज राईट. आणि चॉकअपचं प्रमाण कमी. ओके. त्याच्यामुळं आम्ही पहिले लोकल वापरत होतो. बरं. तर लोकल मध्ये चॉकअपचं प्रमाण जास्त आहे. बरं आणि एक समान डिस्चार्ज पण नाही. ओके. त्यामुळं आम्ही प्लॉट पाहिल्यानंतर परत नेटाफिमच्या ड्रीपकडे आलेलो आहे. नेटाफिमच्या आम्ही सेलगावला जिओरमध्ये प्लॉट बघितले. ओके. 20 mm 16 mm चे ड्रीपवर आपलं हे ड्रीप बघितले. राईट. ते तुफान, एरीज बरोबर आणि स्ट्रीमलाईन असे तिन्ही बघितले. ओके. ओके. तर एक समान डिस्चार्ज असल्यामुळे आम्ही त्याच्याकडे आलेलो आहे. आता हे द्राक्ष बाग आहे, याच्यामध्ये कोणती ड्रीप लाईन यूज केली तुम्ही? आता याच्यामध्ये आम्ही एरीजची ड्रीप लाईन यूज केलेली आहे. अच्छा. इरीजच्या ड्रिपर मध्ये आणि डिस्चार्ज मध्ये चोकअपच्या बाबतीत तुमचा अनुभव कसा आहे? आता एरीजच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर एक समान डिस्चार्ज आहे. 4 लिटर आपला फर्स्टला असतो, तोच एंडला पण 4 लिटरचा डिस्चार्ज मिळतो आपल्याला. ओके. आणि चोकअप साठी तुम्ही आता होत नाही चोकअप, परंतु असं कधी घडलंय का एखादा ड्रिपर चोक झाला आणि आपण ते ड्रिपरला चालू करण्यासाठी काही आपण अशी ट्रीटमेंट केला, असं काही अनुभव आपला आहे का? हो, केलेला आहे ना. म्हणजे कसं करतो तुम्ही अशी ट्रीटमेंट वगैरे? अशी ट्रीटमेंट आपलं एसटीपी पंप आहे, त्यातूनच आपण फॉस्फरिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड ते किती महिन्यातून करताय आपण? असं आम्ही एक 2 महिन्यातून करतोय. Discharge पहिली गोष्ट तर नेटाफिमला ड्रीप चोकअप व्हायचा असा हे प्रॉब्लेम येतच नाही. बरोबर. आता एक साध्या सोप्या ह्याच्यात बघायचं म्हणलं तर आपण लोकल घ्यायला गेलो तर ते 1-2 पैशाने कमी राहत आहे. बरोबर. पण त्याची लाईफ आणि ते जर सगळ्याचा हिशोब केला तर आपण तुफान किंवा स्ट्रीमलाईन घेतल्यानंतर त्याची लाईफ ह्याच्यात दोन्हीमध्ये कम्पॅरिझन केलं राईट तर कधी पण हे जास्त दिवस टिकतंय पण. राईट. आणि जरी आपलं वापरात गेलं तर यांचं चोकअपचं प्रमाण वगैरे पण कमी राहतंय शेवटपर्यंत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बाबा प्राइसचं काही कन्सर्न याच्यामध्ये नाहीये. सगळ्यात महत्वाचं आहे की आपली ड्रीप लाईन जी आहे ती चांगली चालली पाहिजे, तर दीर्घकाळ टिकली पाहिजे. द्राक्ष, केळी आहेत, भाजीपाला पीक आहेत, ह्या पिकामध्ये आपण बघितलं तर एक्सपोर्ट क्वालिटी फार महत्व आहे. म्हणजे गुणवत्तापूर्ण फळांचा साईज, आकार, रंग, वजन ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे. तर त्यासाठी ड्रीप कसा असायला पाहिजे आणि नेटाफिम ड्रीपचं तुम्हाला त्याची काय मदत झाली नेटाफिम ड्रीपच्या माध्यमातून? एक पहिली गोष्ट म्हणजे एक समान वितरण, पाण्याचं एक समान हे झालं पाहिजे, डिस्चार्ज झाला पाहिजे. बरोबर. आणि जर एक समान डिस्चार्ज पाहिजे असेल तर नेटाफिम शिवाय काही पर्यायच नाही. आणि खत जे देतात म्हणजे एक समान डिस्चार्ज गेला एक समान खत त्या ठिकाणी जातात, प्रत्येक सारखं जाते, सारखं जात आहे. आणि पाणी जे आहे ते डिस्चार्ज आपण कमी निवडला पाहिजे. म्हणजे डिस्चार्ज तुम्ही आता किती निवडलेला आहे द्राक्षाला? आता द्राक्षाला माझा एरीज असल्यामुळे 4 लिटर डिस्चार्ज 4 लिटर डिस्चार्ज निवडताय. मग त्यामुळे काय होतं, तुमचे डिस्चार्ज सुद्धा तुम्ही कमीचा निवडला आहे आणि त्याच्यामुळे पाणी तुमचं मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रामध्ये राहत आहे. त्यामुळे तुमच्या फळाच्या क्वालिटीमध्ये कसा म्हणजे तुम्हाला बदल दिसून आला? फळाच्या क्वालिटीमध्ये तर बदल आहे, एक समान खत आणि एक समान पाणी गेल्यामुळं. म्हणजे फळांचा आकार, साईज, रंग, कलर हे सर्व गोष्टी त्याच्याने डेव्हलप झाल्या. चांगलं. तर साहेब मला अजून विचारायचं तुम्हाला की जी आता तुम्हाला जेऊरच्या डीलरने जी सर्व्हिस दिली तर त्या अनुदानाच्या बाबतीत तुमचा अनुभव असेल, त्याचबरोबर विक्री, पूर्व विक्री, पश्चात सर्व्हिसचा अनुभव तुमचा असेल, तर त्याच्याबद्दल काय आपण सांगाल?
सर्वप्रथम तर जिओचे डीलर आहेत ते हा. प्लॉट वरती येऊन एकदम जीपीएस प्रमाणे ओके. म्हणजे त्यांचं मार्किंग वगैरे करून घेऊन जातात. त्यानंतर आपल्याला काय हिशोबाने किती मीटरला सबमेन पाहिजे, काय पाहिजे त्याप्रमाणे मार्गदर्शन करतात. ओके. कुठं वॉल पाहिजे, कुठं म्हणजे कसं पाहिजे, किती सबमेन टाकल्या पाहिजेत बरोबर. याच्याविषयी मार्गदर्शन करतात. आणि पूर्ण आता ह्याचं त्याप्रमाणे 20 mm पाहिजे, 16 mm पाहिजे हेही सांगतात. आणि पूर्ण जेव्हा आपण अनुदानाचं म्हणाल बरोबर. तर पूर्ण म्हणजे लॉग इन करण्यापासून फार ओटीपी पर्यंत सगळं हे ते फार करून महत्वाचं देतात. आहे. बरोबर आहे. हा. तर तानाजी साहेबांना मला विचारायचं आहे, मग खताचं आणि पाण्याचं नियोजन केल्यामुळे आपण जेव्हा लोकलचं समजा ते वापरत होता तर त्यावेळेस तुम्हाला नियोजन करताना काय अडचणी येत होत्या खताचं पाणी नियोजन करताना, आणि आता तुम्हाला त्याचा कसं फायदा दिसून लोकलचं येतो? जे वापरत होतो हा. पाणी कुठं जास्त होतं, हा. कुठं कमी पडत होतं. बर. त्याच्यामुळे काय व्हायचं, लोकलचं वापरल्यामुळं जे फळांची क्वालिटी जी आहे राईट. ती कमी जास्त होत होती. बरोबर. काही ठिकाणी प्लॉट जर का चढ उतार जर असतील राईट. हा. तर त्यानुसार तिथं कमी प्रमाणात कुठं फळाची साईज, अच्छा. कुठं जास्त पाणी जर ते तुम्ही जास्त ऑब्झर्वेशन पडलं- केलं. हा. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं, जास्त लोकलचे जे हा. आहेत एक समान पाणी नसल्यामुळे पाणी जास्त जर प्रमाणात प्रेशरने जर जास्त पाणी दिलं बरोबर. तर काही ठिकाणी जास्त पाणी हा. पडल्यामुळं खत औषधं जी दिलेले आहेत आपण राईट. राईट. ते ड्रेन होऊन जायचे खाली मुळांच्या कार्यक्षमता. बरोबर आहे. आणि मग आता तुम्ही नेट म्हणजे माध्यमातून तुम्हाला ह्या अडचणीच्या बाबतीत काय अडचण अडचण म्हणजे आता तुम्हाला अडचण नाही याच्या बाबतीत. वा. तर शेवटचं एक सांगायचं साहेब की एकंदरीत आपण ज्या प्रकारे टायपिंगचं ड्रिप लाईन यूज करताय तर तुमच्या अनुभवाच्या आधारे एक शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल म्हणजे टायपिंगच्या बद्दल? मेटाफॅमच्या बाबत जर बोलायचं हा. झालं तर त्याच्यामधून जे आपल्याला ड्रिपरचे एक समान जे पाण्याचं वितरण आहे किंवा खताचं नियोजन जे आहे, तर इतर जे लोकलचे ड्रिप जे आहेत तर आपले चॉकअप होण्याचं प्रमाण तर नेटफार्म मध्ये अजिबातच नाहीये, एक समान आहे. आणि पाण्याची क्षमता जी आपण जे भरमसाठ जे देतो पिकाला ते लीच आउट होऊन जाऊन खतं वगैरे जी जास्त प्रमाणात जातात आणि आपला अनावश्यक जो खर्च आहे तो जास्त वाढला जातो. आणि नेटफॅममुळे जे काय होतंय की पाणी पण कमी लागतंय, खताची पण बचत होतीये आणि सगळ्याच बाबत गुणवत्तेत आणि फळांच्या क्वालिटीमध्ये आणि आपला जो फळांचा जो दर्जा किंवा आकार जे आहे किंवा उत्तम क्वालिटीचं जे गुणवत्ता येते फळामध्ये ती सगळ्याच्या बाबत जर विचार केला तर नेटफॅम शिवाय पर्याय नाही.